नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। बायको असावा पण तिला भाऊ नसावा। तिचा बाप वाघानं वडीत न्यावा, तिच्या आईवर रानडुकरानं हल्ला करावा आणि इस्टेट आपल्याला मिळावा। आपलं नुसतं एवढा दान काय, जावाई एकटा असावा, त्याला भाऊ नसावा, ठकीच्या कमराला कपाटाच्या चाव्या यावा। ठकीला कपाट दिसत आहे का स्विच, तिला कपाट उघडायला लावलं, ती फ्रीज मध्ये बोटं घालीत बसली, तिला समजत आहे का काही। पण येड पोरग म्हणतं मला देखणी बायको पाहिजे, उगाच भंगरी, वन साईड भांग, बागलात गोचिड्या, अंडरपॅन्टला ओवा, वन साईड भांग पाडी तर बागलात गोचिड्या। त्याला विचारलं बायको कशी पाहिजे, स्मार्ट पीस पाहिजे। अरे गोचिड्याचा वास येतो त्या अंगाचा, तुला स्मार्ट पीस देऊन काय तेच वाटोळ करतो। प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, तुम्हाला मला सुख मिळवायचं आहे, इथं आपण होतो। मांजरीचं पिलू सुखी आहे कारण त्या सुखाची चिंता करणारा तो आहे। कुत्रीचं पिलू सुखी आहे, त्याचं कारण काय, याचं उत्तर आहे त्याच्याकडे मी नाही म्हणून ते सुखी आहे, आणि आपल्याकडे मी आहे म्हणून दुःखी आहे। आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं, आणि त्या बापाला जर जमलं नसतं तू पागल बिगल। ज्यांनी हायवेला जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत। हा किंवा नाही का, लक्ष्मी नम्रतेनेच टिकावं लागते, ती माझाटेलपणा चालत नाही। नाही नाही नाही, लंकेचा मालक होता पण भजन शंकराचं करीत होता, त्या देवाला मोक्ष त्याला द्यावा लागला। बायको पळू दे रावण, रामाची पळू जाऊ दे, काही फरक पडला नाही त्याला। आमच्या महाराज लोकांनी तेवढंच लावून धरलंय, रावणाने सीता पळू दे, तुझ्या काय बापाचं गेलं पळू जाऊ चल। अरे पण रावणानं मोक्ष मिळवला हे सांग ना 2-3 वेळा। रावणाच्या 4 गोष्टी लोकांना सांगायचा रोज। जगातला पहिला मातृभक्त रावण, जगातला पहिला शिवभक्त रावण, आणि लंका सोन्याचे असून भजन करीत होता। 4थी गोष्ट, जगातला मरताना हसणारा पहिला भक्त रावण। ते दिलं सोडून दाढी वाढून आला, येऊ दे जाऊ दे, काय तुला तकलीफ नाही झाली, उरफटे पोत तेव्हा सुद्धा नाही। काही लोक म्हणतात वाढलं ना 17 जण बामणं मारली, एवढी बामणं आणली कुठून होती? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, त्याला एवढी 17 जण बामणं कुठं सापडली? बरं सापडली तर सापडली, बामणं डोंगराला गेलती का आला, त्यांना गावातलंच खापानं काय पोथ्या वाची त्यात कुठून लोक। अरे वाल्यानं 17 जण मारली नाही, टाळकरी मंडळी। वाल्यासारखा जगातला भाग्यवान माणूस नव्हता, त्याला नारद स्वतः भेटायला गेलता। एवढा नशिबान माणूस होता, चंद्रामृत सुखा शेवेल असता जाता रवी धरवेल, पण नारद इतका भाग्यवान की त्याला देव वाल्या इतका भाग्यवान का त्याला नारद भेटायला गेला। का, त्याला फक्त संगत वाईट होते, नाही तर साधूच होता तो। आपण ते दिलं सोडून वाल्यानं माणसं मारली, मारू दे। हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल। कोणाचं वाक्य? जनकाचं। आता लय बारीक आहे का बरं, जनकाचं वाक्य। पूर्वी कुणालाही नाही द्यायची। पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता, आणि बाप ज्या घरात देईल त्या घरात पोरीनं नांदायचा असा नियम होता। आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं, चायला गुड्डी गेली का आपली। गुड्डीची आई म्हणली अहो गुड्डी नाही तशी दिसती, ती दिसती म्हणजे कालपासून गुड्डी करत नाही म्हणते ती सती। आता आंधळ दळीत आहे। आता काय समाजानं ते सगळं सोडून दिलं महाराज। जनकानं सांगितलं मी पोरगी देईल, पण आता भंगाराला देणार नाही। ज्याच्यात घमेंड त्यानं धनुष्य उचलायचं, सीताने यायची। अक्कल बंद झाली लोकांची। पण काहींना वाटलं धनुष्य म्हणजे किरकोळ आहे, ते आले पाहाला धनुष्य पाहिलं होते, म्हणजे सीता नको, जगणारच नाही आपण, ते सीता उचलून काय करतो म्हणजे हाय ती रांडकी व्हायची। ते चालले निघून, त्याला विचारलं का चाललंय, पाहायला आलतो म्हणले। सीता बिता नको आम्हाला, काय करत आम्हाला सीतेचं आम्हाला काय करत। मग काय झालं, या पठ्याला आमंत्रण नव्हतं, कोणला, रावणाला, पण आलाच का,
का? ऐका, रावण हा अहंकार आहे, न बोलवता येतोच. आणि आज बसलेल्या माझ्या सगळ्या माणसांना अहंकार आहे. दुःख येणारच दुःख. रावण आला का रे जनका? एवढं मोठं धनुष्य उचलायला तू मला किरकोळ धनुष्य उचलायला मला बोलवलं का नाही रे? का नाही? अहंकार. जनक हुशार होता. जनकर सांगितलं असं हे कारण एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुम्हाला बोलवलं म्हणजे तुमच्या शक्तीचा अपमान आहे. बिघडलं रावण. रावणाला काय मांड्यात वाजवायचा नुसता. रावण मांड्या वाजवायचा. सीतेला वाटलं एक आता पळवणार आपल्याला. सीतेने बाकी देवांना हाका मारले, खंडोबा भैरोबा बिरोबा हिंना गाठ देव. यांना सांगितलं तुम्ही धनुष्याच्या टोकावर बसा. ते धनुष्याच्या टोकावर बसले. रावणानं धनुष्य उचललं, 2-4 बरगाड्या मोडल्या. रावण मिळालं बिलं नाही तर कणायचं रावण. रावणाच्या प्रश्न मी विचारणार बरं का, आता उत्तर तुम्ही द्यायचंय. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. एवढं जड धनुष्य होतं ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आपलं कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल. शोधत लावायचा मला त्याला, उगाच नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. आणि आमची कीर्तनकार मंडळी म्हणती दाढी वाढून आला आणि सीतेला कवळी मारली. माहिती म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो, सीता ही माया आहे आणि रावण हा अहंकार आहे. अहंकाराबरोबर माया जाणारच आणि दोन्हीमुळे दुःख येणारच. तुम्हाला मला काय आलंय? अहंकार. काय आली? माया. आणि संपलो आपण. अजून तर काहीच नाही. महिला मंडळ हे राजाराम भाऊंचा आदर्श घ्या. एवढा मोठा फेस्टिवल त्यांनी मांडला ना. 3 गोष्टी करा. पटलं तर हा म्हणा. आणि हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. हा म्हणायचं बैलगा म्हणून तुम्ही म्हणायचं त्याच्यात दुधाचा चहा. मी मरल ना महाराज, म्हणजे मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार. घरात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यांना संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्षे एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही. महाराज मारू दे, उलट होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. महिला मंडळ 1 पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतं याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा. यावर आपलं मत काय? नळ बंद ठेवायचा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला होईल असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटेल एवढं पाणी गावाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता हे 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळे मोटरी, इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार. वीज जपून वापरा. आणि 2-3 वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यानं तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्याचे एमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका.
तुम्ही बोला नवऱ्याला, तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तुमचा व्यवहार आहे, नवरा आहे, तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला, कधी नाही म्हणला का धुणं. तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखा गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो, शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो, मुलाकोण आणि सुनबाई कोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे, तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही तर वाढवायचा कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्याने इकून टाकली, ती त्याला सांभाळता आली नाही, तो वाढवेल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली, आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली. हा विनोद नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या तिन्ही गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो तीन, तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो तीन. एक, अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलन करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्याने जागे वाढली. आता हे कार्यकर्ते बिर्यकर्ते जरा नीट आहे का? जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचा बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारण सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिव्या दिला. आता एका कोंबडी पोत त्या आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नेट लावलं माईकवर, असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत, आपल्याला आहे काय फायदा? बरं, त्यामुळे कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट यांना. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना, त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहाला हॉटेलला दुसऱ्याचा चहा प्याला हॉटेल पुढे उभ्या असतात बामठेवानी. पाहत तुम्ही लई भिकार. आणि चहा कोणचा प्याला? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा. इटाराची द्या ते लोक यांना चहा पाहिजे. त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते. 250 रुपयेच कमावणार, पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का? ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो जीसीबी घेतला आपल्या पोरेनं. का तुला खड्डा घ्यायला घेतला? तुला चहा आला पैसे नाही. जीसीबीनं काय खड्डा घेतो का? हलकटा. अरे ते गवंडी पा इटा रचून चहा पाहिजे तुझी. श्रीमंत माणसांचं लय दरिद्रीचं नाही यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाहिजे असला ना, ते हॉटेलमध्ये गर्दी कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून. बस तुम्हाला 10:30 वाजले आणि 5 सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. नाही भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरातलंही वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का. शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का. नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढलेलाच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मूदबीत पेलाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणा झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसाला 2-4 गोष्टी सांगणार आहे. पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची दंगली करायचे दिवस राहिले नाही. आता तो काळ गेला. आता 100% जनता सीसी कॅमेऱ्यात येईल.
जर कधी टपरी बिपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन तुया खुटा उपटन पण खुटी निघाली. 3 महिने जामीन नाही आता. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी, आग लावत्या मोर्चाला, याच्यात उतरू नका. विनोद हा नाही नाही, मारामाऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं? दुसरं वाक्य सांगतो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना, माघार घ्या, तुम्ही जय व्हा. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्याकडे पाहत राहायचं. ती काय पिसळली का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात गप बसत, जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही, फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटला. आयुष्यभर भीक मागायची पाळी आली हातानं. 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला, यांनी 2 ठेवून दिले त्याच्यात. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र. रागाला बायको उचलून आपटली, जागेवर गेली. 40 वर्ष जाऊन बसलं, काय करतो आता. सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मध्ये तुम्ही तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही, फायदा नाही. कशाला भांडण करायचं, का करायचं. राहायचं तरी किती दिवस. 3च गुंठा जागा होती 2 भावांशी, 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही, वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही, मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची, तू 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 आम्हाला नको शिकू, तू पाय. वादाला फळ आहे, अजिबात नाही. 3री गोष्ट सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य, भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि 3रं वाक्य, खिशातला पैसा जपून वापरा, कुठेही वालू नका. लक्ष्मी चंचले. काय मत आहे तुमचं. कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या औलादीच्या पायात बूट आहे. रुपये इन्कम नाही. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, या दरिद्रीने 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिने उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. आता त्याच्याकडे मोटरसायकल 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, खिशात 200-250 रुपये. ते काला हरिपाठ करीन, ते माझाठलं. मग त्यांनी आता वाढदिवस साजरी करायची पद्धत आणली. घरी नाही करते, त्याला बाप नाही ना. आणि एकमेकाच्या तोंडात घालायचा हॅपी बर्थडे. लाल आले पोरं, खरंय का खोटंय. जोरात बोला, खरंय का खोटंय. आणि मग दारू पेलो एकमेकाला बापाच्या नावानं का मारायचा. हे भिक्या काला सुधरतील. लहान पोरं बैठे बैठे सावधान. आणि जोरात बोला, आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती.
मम्मी करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी करेक्ट. पुढचा प्रश्न पोरानं जोरात बोला. आपल्या घरात सगळ्यात जास्त पप्पा कोणला घाबरत्या? मम्मीला करेक्ट. 4 गुरुवारचा प्रसाद या. पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात. घाबरायचं नाही, जोरात बोला. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा दबंग 3 करेक्ट. मोठ्याले पोरं नका बोल. ए झापट केल. लहान पोरं, या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट करेक्ट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखा. पुढचा प्रश्न मोठ्याल्या पोराने बोलायचं नाही. पुढचा प्रश्न पोरानो. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक का पोरगा? बाप. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहे. जोरात सांगा आई आणि एक ताकद जपून वापरा. 2 भांडणापासून दूर राहा. आणि 3 हा खरा फेस्टिवल आहे. मी सांगतो हा याच्यासाठी तर त्या बिचाऱ्या राजाराम भाऊची धडपड आहे. 3 खिशातला पैसा जपून वापरा. कशातही पैसे घालू नका. आता सगळ्या लोकांनी 2020ला फेस्टिवलला संकल्प करा. लग्नांमध्ये सत्काराचे फेटे बंद करा आणि गरीबाच्या 2 10वीच्या मुलींची फी भरा. अजूनही 3 किलोमीटर पायी 10वीला येणारी मुलगी आहे. अजून दुसऱ्याच्या घरी भांडे घासून शिकणाऱ्या मुली आहेत. आमच्या गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्ट झाला. बिचारीची छाती भरली, उंची भरली, वय भरलं, सगळं तंतोतंत झालं. पण तो सिलेक्शन वरून आल्यावर आईच्या कुशीत घसघसून रडला. आई मला 3 महिन्याचं ट्रेनिंग आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानातलं सांगितलं एवढंच मी मोडू शकते. अशा पोरांना लग्नांमध्ये सत्कार बंद करा आणि त्यांना 2-4 हजाराची मदत करा. त्यांच्या गालावरचं हसू तुम्हाला पांढरंग भेटवेल. एक मुलगा महाराष्ट्र केसरी झाला, त्याला मदत करा. महिला मंडळ तुमच्या घरी महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायकांना कधी ते जेवायला बोलवायचं नाही. ते दरिद्री बोलून काय उपयोग नाही. मी भात खात नाही वांग, तू येऊच नको खाऊ नको. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला बांधूनही द्या. तिच्या पोरांनी खाल्लं तर त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटली. आपल्या घरात महिला मंडळ मुलीला 4-5 ड्रेस आहेत. भांडे घासणाऱ्याची मुलगी मेडिकलला पहिली आली म्हणजे 12वीला, तिचा मेडिकलला नंबर लागला. आपल्या मुलीचा कपाटातला एक ड्रेस तिला देऊन टाका. तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटवेल. आता सगळ्या लोकांनी हे करायला शिका. ही काळाची गरज आहे. 10वीला 80% पाळणारी मुलगी फक्त परिस्थिती नाही म्हणून 8ला जाते. तिची बुद्धी आर्टची नाहीये, ती सायन्सची बुद्धी आहे. पण कॅपॅसिटी नाही, परिस्थिती नाही आणि योग्य मार्गदर्शन नाही. आता सगळ्यांनी लग्नपत्रिका छापायचं बंद करा. सगळ्यांकडे हे मोबाईल आहे. 1 मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळून तुझ्या घरी का तमाशा आहे. 500 नाव छापितो बावळा. कशातही पैसे घालायचे. पागंडपणाचे लक्षण. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे. आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. आता काय करता येड्याचा बागा. कशातही पैसे. चांगले बसून लोक जेवत होते. आला किडा उभ्यानं जेवा. तू लय श्रीमंत तर तोंडानं खायचं बंद कर ना. एक लय पैसे ना हलकट नाही तर
आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेत भात कान फट दिले एकाला भातच सापडला ते ताटलीच घेऊन गेली. चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं गुलाबजांबूच लांबकोला केला काय गेलं त्या बापाचं. आता गुलाबजांबू असा नाही राहिला. अरे काय तुझ्या बापाचं गेलं का काही होता ना चांगला गोल टपा टपा म्हातारे तोंडात टाकायचं. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत मेला म्हातारा. काय गरज काय होती तुला. बावळ्याचा बाजार चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते. मारली झक एकत्र. राजा राणी राजा एवढा एवढी राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. थोडा दम घे त्याची पार कॅपॅसिटी संपली. थांब मोकळा बस थोडा मोकळा बस. दम खोडला त्याचा ते मोकळा भाई मोकळा आहे. हा त्याला हसून हसून तो डोळे त्याचे काही झाले. मोकळा बस काय का मी आहे ना मिठाला. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील आशीर्वाद तर जाऊ द्या तो येडेपणाची. आशीर्वाद द्यायला भ्या वाटत होता. लग्नातले 7 लग्न जुने आहेत. आता एक नवीन पद्धत आली. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलं आता गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 100ला झालाय. त्याच्या मागं खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या पोरी. इतकी मेकअप. लग्न कलवरी नवरीचं ब्युटी पार्लरला कलवरी जाते. आणि ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरिया मिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. अशा 4 पायऱ्या आहेत त्या. तो 21 दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर वत नाही. पुळ्या बिळ्या काढून टाकणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे. आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पूर्ण केस मोकळे करायचे. ते धुवून बिवून घ्यायचे केस स्वच्छ करायचे आणि मग त्याची सेटिंग करायची. 3 टप्प्यात सेटिंग असतं. इथं पहिला सेटिंग असं इथं एक फुगा करायचा. हा भाग इकडं खाली दाबायचा म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा. याला म्हणायचं पॉप. आणि दुसरा एक भांगे ही बाजू अशी पुरगळून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची. ती बोलताना वाटावर आली पाहिजे. याला म्हणायचं देवयानी. आणि तिसरा भांग असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची. चला हवा येऊ द्या. कलवरीने असं केलं नवरदेव घोड्यावरून पडलं. पाहता काय माहिती घोड्यानं नवरदेव. आणि त्याच्यापुढे तो बँडवाला इको द्या. बहरा भोले बरसा बरोबर आहे. लॉन्स मध्ये एकदम शांतता. प्रेत पेटवायचंय आता. बहरा फूल बरसा जमलं की नाही बरं. आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का. महाराष्ट्रातलं या जगातली पहिलं महिला आरक्षण जर कोणी काढलं असेल. आता हे राजकारणी काही टाका आणू द्या.
पण पहिलं महिला राजकारण जर कोणी आणलं असेल आरक्षण तर भगवान शंकरानं कधी आणलं आहे का? स्वतः फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव आणि बायको फिरायला वाघाव. काय डोकेबाज घरी. बायको फिरायला वाघावर, पोऱ्या फिरायला नंदीवर आणि बाप फिरायला, पोऱ्या फिरायला उंदरावर, बाप फिरायला नंदीवर आणि बायको फिरायला वाघावर. महिलांना पहिल्यापासून आणि शंकर बिचारा नंदीवर बैला. मग शंकर पहिल्यापासून बैलावचे. आजही बी शंकर. आता शंकर जोडीच्या द्वारे वडितो. पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली आणि शंकर वडितोय घरात वळ्या. गबस रड नको आई मीटिंगला गेली, गबस रड नको आई मीटिंगला गेली. तेवढे ती बाई आली, गबस रड नको आपली आई आली, गबस रड नको आपली आई आली. तो म्हणला माई एकट्याची आली, तू इथं दिंडीत गेली. ऐका आता हा गडी कसा झाला तयार? ही देवी कशी तयार झाली आहे का? बाह्य भागेवर खायचा, नंतर कोणता भाग पाहायचा आहे? आंतरभाग. आता कोणता भाग आहे? बाह्य भाग. शाळेतले पोरं पटकन बोला. पप्पाचं मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावाली खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बोलायला आलेले पोरं पटकन पप्पा. सगळ्यात जास्त घरात कोणला घाबरत्या? बस हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. सावध राहायचं कीर्तनाला, आपल्या सावध बसावं लागतं. चला. भगवान शंकराची पत्नी आहे, कार्तिक स्वामीची गणपती बाप्पाची आई आहे आणि राजा हिमालयाची दक्षिची मुलगी आहे. ह्या बाईचा नवरा आहे भगवान शंकर. शंकराची मेली बायको. देवी कशी तयार झाली? बाह्य भागात नंतर अंतर्भागात. या शंकराची मेली बायको तर ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही, डिजिटल बोर्ड नाही, काय नाही. तो गडी जरा नंगाट होता. शंकरानं काय केलं? भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजन कुणाचं करतोय? बस आता करंट लागला माहिती तुम्हाला सोपन मला सोपन. शंकराची मेली बायको, त्यानं भजन सुरू केलं रामाचं. पूर्वीला बायका मिळायच्या म्हणजे करायचे लोक, तेव्हा मिळतही होत्या. आता बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहीचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणार. काहींना सॉफ्टवेअर मारून चित्र येईन. बायको नाही. बायको हा विषय. तुम्ही फुरसुंगीमध्ये 5 गुंठे जमीन घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याचं काय? आता बायका पर आपण खालून आणतो, नांदेड, परभणी. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा, जात लंगर तुटला का? ऐकायला सावध. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, खरं. तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरं. ऐका, शंकराची मेली बायको, ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं घोटाळा. ऐका काय झाला? शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण या पाठ्याचं खातं कोणतं आहे? माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं आणि निवून घालणं शंकराकडं. हा गडी नांगाट. हा भजन करीत असल्यामुळं माणसंच माराना. माणसं मरणं म्हणल्यावर वरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का? बरं वर लाईन नांगाट द्या. वर लई लफडेत मारा. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भागा, चंद्र झाला काळा, नारद चुकला, चाला वर लई लफडे. आता ह्या वरच्या इंद्र चंद्राने घेतली मिटिंग. खालून माणसं वर येईल का? हे म्हणले वो मारणारा गुतलाय भाषणात.
त्यामुळे माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा, म्हणजे जो गेला त्याच्या का तो अजून काही गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या, म्हणजे तो बिघडल. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाय कोण जाईल? जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तडाख्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही, यांच्या संग आलो, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा होऊ द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस फिरले कोणची? नवरदेव काय साधा आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर, फिराय नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो, आता 100ला झालाय, नाही तर 35 जाता पाहिजे. हे म्हणले बायकोची जबाबदारी आमची. महिला मंडळ ह्या बाईनं, महिला मंडळ पार्वतीनं असा वर मागून गेला होता, मी कुठेही जरी जन्म घेतला तर नवरा मला भगवान शंकरच राहील, दुसऱ्या कोण जमणार नाही. तिनं हिमालयाच्या पोटी जन्म घेतला तरी शंकरच, आणि दक्षेच्या पोटी घेतला तरी शंकरच. यांनी सांगितलं आम्ही बायको तुम्हाला द्यायला तयार आहे, आम्ही बायको द्यायला तुम्हाला तयार आहे. आणि बायको त्यांनी पाहिली होती. ब्रह्मदेव विष्णूंनी बायको पाहिली होती. शंकराला म्हणले तुम्ही फक्त तयार व्हा. ते म्हणलं तयार आहे. आता बायको पाहायची म्हणजे त्याला गोष्टी नाही, बायको पाहायला 4 गोष्टी लागतात. अशी बोगसगिरी चालत नाही, ती कोणी उडायचं नाही, असं नाही चालत. बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा, असा नियम आहे. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नथ नागपुडीच वर होईना, त्यानं 10 मन तापावला, नागपुडी घातला. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं, स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा, बायको रंगाने सावळी असावा, असा नियम आहे. अजून एक गोष्ट आहे पण ती तुमच्या ध्यानात नाही आला. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो, घरी गेले हो. तुम्ही का लगेच पाय लगेच पाय सुरुवात केली, म्हणूनच पापाचा बाप शब्दाच्या पुढे जात नाही काय. शंकर नवरदेव झाले, पण नवरदेव डोळेच उघडे ना. शंकर ध्यानात होते. शंकर बसेल कुठे होते? ध्यानात. ध्यानात शंकर असल्यामुळे डोळे उघडे ना. राजा दक्षिण मंडप बिंडप टाकला, 13% पतसंस्था काढली, डीजे बीजे लावला, लग्नाची तयारी झाली. नवरदेव डोळे उघडे ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले जटे झाले आता, हे काही डोळे उघडीत नाही. आणि नवरीचा बाप आपल्याला हाणल्याशिवाय म्हणजे आता नवरदेव सजवायचा. ऐका महाराज, शंकराने नवरदेव होताना जो मेकअप केला तो मेकअप असा होता, पूर्ण अंगाला भस्म होता. पूर्ण अंगाला शंकराने भस्म का लावला महाराज लग्नामध्ये? आपल्याकडे नवरदेवाला कपडे घालतात, आपण त्याला शेवंती म्हणतो. आता ते बरेच ड्रेस आलेत, लांब चड्डी, बारीक चड्डी दिसतही नाही, इतका लांब शर्ट, ते जाऊ द्या मोरद्या. 5-6 वर्षापूर्वी सफारी होती, आता सफारीचा नाद गेला, कोठाचा नाद गेला. आता असा लांबलचक शर्ट आहे, अख्खं कुटुंब त्याच्यात बसत. लई गारठलं ना कुटुंब. नवरदेव यार दुबळ शर्ट, चड्डी दिसाना इतके लांब. शंकरानं पूर्ण अंगाला भस्म का लावला? नवरदेव होताने शंकराने पूर्ण अंगाला भस्म का लावला? त्याचं उत्तर आहे का? जगातल्या सगळ्या गोष्टी भस्म होणार आहे हे भगवान शंकर जगाला सांगण्यासाठी भस्म लावला. आणि शंकराने नवरदेव होताने कपाळाला जो गंध लावलाय, महिला पुरुष सगळे बघा, शंकराच्या कपाळाला जो गंध आहे
तो अर्धा चंद्र आहे, पूर्ण चंद्र नाही. पूर्ण चंद्र नाही. तुम्ही शंकराच्या फोटोमध्ये बघा, अर्धा चंद्र आहे. अर्धा चंद्र काय? पूर्ण चंद्र हा प्रकाशित आहे आणि अर्धा चंद्र हा अप्रकाशित आहे. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, पण गरीबाला मदत करावी हे शंकरांच्या चंद्राने दाखवून दिलं. श्रीमंताला तर कोणी मदत करेल, हो श्रीमंताला मदत करणं म्हणजे काय एवढं विशेष नाही. तो श्रीमंतच आहे, त्याला बोलवणं, त्याला लग्नपत्रिका देणं, त्याला कार्यक्रमाला बोलवणं काही कौतुक नाही. पण गरीबाला बोलून जीव घालणं याच्यात देव आहे. पहिला म्हणलं तुमच्या घरी कोणताही मोठा कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकोला कधी जेवायला बोलवायचं नाही, अजिबात नाही. ते दरिद्री बोलून काय करते, मी भात खात नाही, मी तू येऊ नको खाऊ नको, खाती झक मारायला. त्याच्यापेक्षा भांडे घासणाऱ्या बाईला जीव घाला आणि भांडे घासणाऱ्या बाईच्या लुगड्याच्या पदरामध्ये शिराबुंदी बांधून शिराबुंदी बांधून द्या. ती जेव्हा घरी जाऊन तिच्या मुलांना देईल ना, त्यांच्या मुलांच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटवेल. देव त्याच्यात बघा, त्याच्यात बघा. आपल्या मुलीला 5-6 ड्रेस आहे. 12वीला मुलगी एक पहिली आली गावातली, त्या मुलीला इंटरव्ह्यूला जायचं आहे. तिच्या अंगावर सुंदर कपडे नाही. आपलं कपाट उघडा आणि एक ड्रेस आपल्या मुलीचा तिला देऊन टाका. ती मुलगी ड्रेस घालून जेव्हा असेल ना, तेव्हा तुम्हाला साक्षात पांडुरंग भेटेल आणि साक्षात पांडुरंग भेटल्यावर तुम्हाला तीर्थाला जायची गरज राहणार नाही. एक आमचा शेतकऱ्याचा मुलगा आहे, मिलिटरीमध्ये सिलेक्शन झालंय. त्याची मिलिटरी सिलेक्शन झालंय, छाती भरली, उंची भरली. बिचारा पोरगा संध्याकाळी घरी आला आणि पोरगा आईच्या कुशीत घुसून रडला, आई मला सगळं प्राप्त झालंय का, पण 3 महिने मला ट्रेनिंग आहे आणि माझी तर परिस्थिती नाही आहे. आईनं गळ्यातल्या वस्तूला हात लावला आणि कानाला हात लावला आणि आईनं सांगितलं, बाळा गळ्यातली आणि कानातली सोडून तर माझ्याकडे कोणती गोष्टच नाही. अशा वेळेस त्या गरीबाच्या मुलाला 100 रुपये काढून 2-4 हजार रुपये द्या. तो मुलगा देशाची सेवा करेल यात नवल नाही, पण तुमचे उपकार विसरणार नाही. याच्यात देव, याच्यात देव. देवाला बोंबलं थिंडल्यानं देव भेटतो. हा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. व ट्रिपला गेल्यावर देव भेटतो, तो डोंगरा डोळे झाकून बघ, हा सगळा पागलपणा आहे. काशीला का लागायला झक मारा तू, काशीला जाणार याडपटणी नाही का? काशीचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. बावळट आपली मी काशी केली, मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडील का? तुला जायलाच कोणी सांगितलं होतं रे? हलकट क्वालिटीचं काला गेला मार. तिकडून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही बरं वायली निघली, हीच काशी झाली. काला गेला काशी? मी अजून काशीला गेलो नाही मला आणि जाणार नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माही का परिस्थिती नाही का? मी संध्याकाळ जाऊन येऊ शकतो, नाही जायचं. कामच काय जायचं? अरे अखंड भजनात देहावरचा विसर पडणं हीच काशी आहे ना. काय करायचं? आईला हसत ठेवा, बापाला हसत ठेवा आणि मित्राला खुश ठेवा, हीच काशी. माय बाप की वाला काशी तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे. ओव्या किती सुंदर आहे 3ऱ्या अध्यायात. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. प्रत्येकानं धर्म पाळा. शंकर नवरदेव झाले, नवरदेव डोळेच उघडीनं. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. वर अडकू नाही, एकटा नवरदेव, पण अंगाला भस्म. का? अख्ख्या जगाचा भस्म होणार आहे. हे चंद्र अर्धा का अर्धा, तर गरीबाला मदत करा. शंकर नवरदेव झाले, शंकरानं उघडले डोळे, वर अडच नाही. आणि दिली ना आरुळी, गडी नंगाट दिली आरुळी, अख्खी भूत गोळा झाली. शंकरावर प्रेम कोणचं? भूतांचं. मग हे फाशी घेईल, प्रेमभंग होईल, विहिरीत पडेल, गाडीनं उडवेल, अपघातात जाईल, इजेला चिटकेल, गाडी खाली मरेल. फुल ट्रक भरली वरणाची, निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या आणि निम्या गावातल्या म्हाताऱ्या पाहूनच मेल्या. ते म्हणले वराड जर असायचं नवरदेव कसा असं.
नवरदेव भूतांना म्हणला तुम्ही मागं जा, माझं लग्नच नाही होणार. माया तांदूळ टाकायला जगलं तर पाहिजे ना कोणी. शंकर म्हणले तुम्ही मागं जा, गावात माणूस नाही राहिलं, हाय ते तर मारणारच. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मी लग्नात नाचणारी माणसं आहेत ना, ही यांच्या बापाची नाही, ही भूतांची औलाद आहे. मला भूते ताळ नाचती शंकर म्हणले तुम्ही मागे जा, बुद्ध म्हणले आम्ही जाणार नाही. मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कोणाची मंगलाष्टक होणार नाही. तेव्हापासून लग्नात नाचायची पद्धत आली. मग लग्नात नाचणारी काही माणसं असं करतात का, हे कॅबिन मधून पडलेलं भूत, कॅबिन मधून ही भंगार अवलाद. त्याला इथं म्हणलं ना टाळ घे, ते म्हणतं मी कॉलेजला आहे. काय वांग कळा तर तुला कॉलेजला, आता शिका 11वीला गेला टोन घ्या. तू प्राध्यापकाची टिंगल करतो, त्याला 1.5 लाख पेमेंट आहे, तुझ्या अंडरपॅन्टला वा झालाय. काय गाजर कळत तुला. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ, आणि वर वावळायची पाळी आली. वर वावळी ती नवरीची आत्या, पाण्याचं टीप घेऊन आली, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं, वर हात केला, गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली, कल्ली नाही, त्याच लुगड्यावर गेली बाई. वरवाणीचं लुगडं घेऊ नये बाई, त्या लुगड्यावर गेली. लागलं ना लग्न. या कुंद तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रार्ता, या वीरावर दंडमंडित करुणा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्मा सुतसागर पंक्ती, सरस्वती भगवती निशेष जाप्या शुभंगर सावधान. ब्रह्मानंद मरुडेंद्र मरुदा स्तुवंती धीरस्तवै वेदे सामपदतमपनिषदे गायन्ति सामना यशान्तान् विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः शुभमङ्गला. नवरी नटाली,
साखर पुढारी याने बाई साखर पुढारी नवरी 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 बाई सुपारी पुढारी नवरी नवरी बाई सुपारी पुढारी बाई सुपारी शिंगे झाले तिचे दूध किती 17 रांजण भरून उरले पेले 12 हाती दुसरा कुठ ऐका मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी थोर नवलाव झाला वाजे पुत्र प्रसवला विंचू पाताला शिजाय शेषवंदी त्याचे पाय मा शिव्याली घार झाली पाहून मुक्ताई असली याला म्हणायचं कूट आता त्याच्यापेक्षा सोपा कूट सांगतो तुम्ही म्हणाल डबल सांगा आई बाप ते जिवेच मारावे पाय धरावे भायकाचे आई बाप ते जिवेच मारावे पाय धरावे भायकाचे याचा अर्थ असा आहे ए आशा नावाची आई मारा लोभ नावाचा बाप मारा आणि एक त्या पांडुरंगाचे पाय धरा आशा नावाची आई मारा त्याला म्हणायचं कूट आणि आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग कूट आहे कूट किचकट असतो पण कूट अभंग आहे कारण देवीची यात्रा आहे म्हणून देवीशी निगडीत अभंग आहे आता ही देवी कोण आपल्याला एक पायची बाह्य रंगात आणि एक पायची अंतरंगात तुम्हाला आतमध्ये सापडून देणार बाहेरही सापडून देणार दोन्ही बाजूला सापडून देणार फक्त तुम्ही बोलत जायचं या बाईचा या देवीचा पती आहे भगवान शंकर हिचा मुलगा आहे कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पा हिचा बाप आहे राजा दक्ष हिचा बाप आहे हिमालय म्हणजे ही हिमालयाची मुलगी आहे कार्तिक स्वामीची आई आहे गणपती बाप्पाची आई आहे आणि भगवान शंकराची बायको आहे ऐका यांचं खरंच उलट आहे कसं घरी ऐका बाप फिरायला नंदीवर पोऱ्या फिरायला उंदराव बापाच्या गळ्यात साप पोराच्या गळ्यात हार बुद्धी म्हणजे काय आता प्रश्न महत्वाचा राहिला बदला पण कपड्यात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका कशात बदलू नका काय नाही किती जरी बदल झाला घोंगडीवर झोपणारं पोत्यावर झोपत होतो पूर्वी आपण लहानपणी पोते अथराय पोते शिवायचे आणि त्या पोत्याचा काय बनवायचा फाळा आणि त्याच्यावर झोपायचं त्याच्यावर गोदडी आली गोदडीवर दिवाण आला येऊ द्या काही येऊ द्या पण अजून लोक डोळे झाकूनच झोपतात कश्री म्हणते डोळे वाचून झोपा द्या असं थोडंच आहे का जाऊ दे ना कपड्यात बदला घरात बदला सगळ्यात बदला आज बदल गरजेचा आहे बुद्धीत बुद्धी म्हणजे काय 3 व्याख्या सांगतो वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी तमोगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज बुद्धीचे 9 प्रकार पडतात 9च्या 9 नीट ऐका 1 चर्मबुद्धी 2 बुर्नस बुद्धी 3 तैल बुद्धी 4 दगड बुद्धी राजस बुद्धी तामस बुद्धी सात्विक बुद्धी सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी तुम्ही बदला पण बुद्धीत बदला आता लोक म्हणते जग सुधारलंय सुधरू द्या लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा 7 वाजता बातम्या राहायच्या लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात ते 2-250 रुपयाला मिळायचं 11 वाजता कामगार सभा 7 वाजता बातम्या ते कामगार सभा शेळ्यानं मागं वड्याला पाठाला ऐकायचं ती नादीच होतं ती तो रेडिओ गेला टीव्ही आला टीव्ही गेला टीव्ही जवळजवळ वजा झाला DVD आला CD आला आता सगळंच गेलं आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं सगळी माहिती त्याच्यात बातम्या मोबाईलमध्ये सगळं मोबाईलमध्ये माणसं सुधरत गेली पण अजून माणसं कानानच ऐकतात टीव्ही गेला जाऊ दे टीव्ही गेला सगळं गेलंय पण ऐकायचं ते कानानच पाहायचं ते डोळ्यानं मग बदल तरी काय झाला मग नवीन डोळे बसवा नवीन कान बसवा तुलाही लखपतीची अवलाद देईल तुझी मग देवानं दिलेल्या तोंडानं काय खातो एखादं तोंडी का ताण पैसा द्या 3 गोष्टी जपून वापरा अंगातली ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादारा पहा ही देशाची सेवा राहू द्या हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा आता 40 वर्ष खोट्या टोकल्या याची 17 झटक आणि त्याची 17 झटक आता ते दिवस
राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेजत होते, आता एका कोंबडी कुदा त्या कोण तुमच्या नाद लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ गेली. गावात तर आता त्यांना कुणी घरातही नाही. अरे शेतकऱ्याच्या बैल जर बांधले ना शेतकऱ्यानं, तर अवताची बैल बांधले का त्याची बायको हातात तांब्या घेऊन येते पाण्याचा, पाणी प्या, चहा घेता का जेवण करता. गरीब घरी पण आदर केवढा आहे. तर असं करा, सकाळचं कालवण गरम करते, दूध भाकर खाणं तर मग स्वयंपाक करते. तो म्हणतो असं करा, दूध भाकरच खातो, सकाळी पाहू. या कार्यकर्त्यांच्या बायका असं नाही बोलत घरी गेले. पप्या त्याला इजार खायचंय का? आणि बाहेरून सक मारून आला का बाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदुवीत गेलाय का बाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप, गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. काय भरीव करतो आणि खोक करतो, काय डोंबलं करतो. हे माळ जरा कार्यकर्ते सगळं लफडे बंद करा आता, आणि आमच्या टोळीत या आणि एवढी गळ्यात लटकवा, निदान सुकानच वापा. आता एवढी लटकवा, आणि आमच्याकडे आल्यावर तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण सुखी झाल्याशिवाय अजून 2 लोक राजकारणात उतरणार नाही 5 वर्षानं. गरीब आणि विद्वान. गरीब माणूस नाही उतरणार. फुकणी इकली तरी सदस्य नाही वाजत. आता हे आरडून आरडत होतो आम्ही 2-4 महिने, ते जनतेतून थेट 2-4 महिने आरडल्या तर झाला फायदा. ते बरं झालं, ते लय अवघड झालं. तो गडी गावाचं म्हणेनच कोणाला, ते एकटं झाल्यामुळं तेच खड्डे घ्यायचं. 15 वर्षापूर्वीचा काळ आता नाही आहे. 15 वर्षापूर्वी तुम्हाला ग्रामपंचायत लोकवर्गणीत चालवावं लागायची. आज तुम्हाला मुबलक पैसा आहे. आता तसं राहिलं नाही. 14 वित्त आयोगामध्ये ग्रामपंचायतीला पैशाला तोटा, त्याच्यामधला 25% रक्कम तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी आहे गावातल्या. ही पाहायचंच नाही. फक्त 15 ऑगस्टला 26 जानेवारीला तेवढं झेंड्या पाहिजे, असं गोळ्या बिळ्याने यायचं नाही. माझ्या पोरीला तकलीफ आली. आपली पोरगी लई लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना. सांभाळ ना तू, दुसऱ्याचे घर बोंग घेती तर मग तू घा ना, सांभाळ ना. एक तर त्या पोरीला तो पोऱ्यात तयार झाला, हे नशीब. पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये. उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ता तर जर जनक असतं रामाचं कानफाड फोडून टाकलं असतं. नाला का तू वनवासाला चालला, 1.5 लाख देऊन मिटून घे, माझ्या पोरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाचे देण्यात येईल. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही, देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत, पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे? काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं? काय कष्ट झालं? अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला. ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. तर बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पोरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते. ही आता जिरली यांची. आता पार शब्द हा तुमचा हा जो पट्टा आहे ना, वावी सोमठाणं पंचळ बिंचळ, तुम्ही आता गार झाले. तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या काढाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा तुम्हाला बळच पूर्वी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं आम्ही कुठं? हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच. आता कशी जिरली? आता का कोंबड्याचं नाही तो का चांद्याच्या चाळीत? आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम. तुम्हाला यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोडवो, आम्हाला नको.